नमस्कार मंडळी. मी गणेश फुलंब्रीकर. आपण पाहताय ज्ञानराधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. सध्या आपला चाललाय भविष्यवेध. गंमत अशी आहे, थोडीशी हिस्ट्री रिपीट करतो. आपण सुरुवात केली ते स्टोरी टेलिंग चॅनल पासून. वेगवेगळ्या कथा. त्यावेळेला आपण दर शुक्रवारी एक कथा रिलीज करायचो. त्याचा जसा जसा रिस्पॉन्स वाढत चालला तसं काहीतरी वेगळं याशिवाय पण असावं चॅनलमध्ये, असं सगळ्यांचं मत पडलं. त्या मतानुसार आपण सुरुवात केली भविष्य आणि तथाकथित जे म्हणजे प्रघात आणि पूजा आहेत त्याच्यावरनं. सुरुवातीला थोडीशी गंमत म्हणूनच चालू केलेलं होतं. तर मी का चालू केलं तर मित्रांनो, या विषयावर माझं थोडंफार वाचन झालेलं आहे आणि याच्यातले बरेचसे लूप होल्स मला दाखवता येतील असं मला वाटलं, म्हणून मी हे चालू केलं. आपलं भविष्याचे पहिले 2-3 भाग बघितल्यानंतर तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये चेक करू शकता, आणि कॉमेंट्स काय आपण बंद केलेल्या नाहीयेत. दोघा-तिघांचा मला मेसेज आला. त्यांना माझा नंबर हवा होता किंवा मला भेटायचं होतं हे ते. त्याच्यावर मी उत्तरही लिहिलेली आहेत की मी भविष्य सांगत नाही. हे मी म्हणजे प्रेडिक्शन करणारा मी नाहीये. तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला भेटू शकेन, तुमच्या प्रश्नाचं उत्तरही द्यायचा प्रयत्न करेन, पण माझ्यावर विसंबून राहू नका. त्यावेळेला त्यांनी आणि बरेच लोक जी मला आता फिल्म इंडस्ट्रीतले आहेत ते माझ्या जॉब संबंधातली आहेत, त्यांनाही भविष्य सिरीज बघताना असं जाणवलं की ह्याच्यावर प्रत्येक राशीवर माझं काय मत आहे. एक दोघांनी, मला वाटतं मेषवाल्यांनी विचारलेलं आहे कॉमेंट्समध्ये. तर रास आणि त्याच्यानुसार त्याचा असलेलं स्वभाव चित्र, अधिक उणे गोष्टी सांगण्यापेक्षा जशा आहेत तशा सांगण्यात, तर त्या अधिक म्हणून तुम्ही घ्या, नाही तर उणे म्हणून घ्या, हा मी प्रयत्न करू शकतो. पण कोणी हा पर्सनली घेऊ नका. तुमच्या राशीच्या जवळपास ते फिरताना हे होईल, पण थोडंसं आधी क्लिअर करतो की आपण भारतात म्हणजे आपल्या पद्धतीनुसार चंद्र रास ही मेन रास मानली जाते, कारण मनाचा कारक चंद्र आहे. माणूस जगतो मनावर. मनातल्या इच्छा, आकांक्षा, अभिलाषा याच्या मागं धावण्यातच त्यांचं आपलं आयुष्य जातं, नाही का? त्यामुळं आपल्या ऋषीमुनींनी महत्वाचा ग्रह म्हणून, मनाचा कारक म्हणून चंद्राला निवडलेला आहे. चंद्रानुसार आपली रास ठरते आणि त्या राशीनुसार येणारा तुमचं स्वभाव वैशिष्ट्य मी सांगणार. पण हे 100% मॅच होईल का तर नाही रे. बाकी 11 ग्रह आहेत ना, 11 ग्रहही आहेत आणि 11 घरही आहेत. त्यांची चंद्रावर होणाऱ्या इफेक्टनुसार थोडंफार वर खालती होणार. बघा पटतंय का? आपण सुरुवात मेष राशीपासून करू. मेष, मंगळाची रास, कडक, कार्यपद्धती एकदम उत्तम. ही व्यक्तिमत्व आहेत ना, ही व्यक्तिमत्व करारी व्यक्तिमत्व असतात. मेषीचे व्यक्ती डोळ्यावरनं देखील ओळखता येते. त्या व्यक्तीचे डोळे दुसऱ्याचा अंतरंगाचा वेध घेण्याची ताकद ठेवणारे असतात. सर्वसाधारणपणे मेषेचा चेहरा उभट येतो, पण त्यांची ताकद डोळ्यात जास्त असते. सर्वात कार्यतत्पर रास. मेषेचा अधिकारी जर पोलीस अधिकारी असेल तर त्याच्याकडनं जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल होणार याची तुम्ही गॅरंटी बाळगा. वैचारिक रास आहे, पण मेषेचा माणूस युद्धावर जास्त शोभतो, कारण शेवटी मेंढा, धडक मारणे हे काम. मग एकदा कामाला सुरुवात केली ना की मागं पुढं न बघणारी ही माणसं आहेत. कधीही कुठल्याही कामात कमी न पडणारी माणसं आहेत.
मेहनती आहेत, रुबाबदार आहेत आणि कर्तव्य तत्परही आहेत. या माणसांच्या बुद्धीला लाजवाबच म्हणावं लागतं. कुठल्याही गोष्टीची आखणी किंवा मॅनेजमेंट करणं आणि ती यशस्वी करणं. मॅनेजमेंट 100 जण करतात, यशस्वी 10 जणच करू शकतात. आणि तेवढ्याच धडाडीनं, तेवढ्याच कार्यतत्परतेनं काम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. आता त्यांच्या या कामाच्या धडाक्यामुळं आजूबाजूची माणसं दुखावली जाण्याची शक्यता जास्त असते. काही वेळेला कसं होतं ना, तुम्ही तुमचं काम करता पण ते खूपच घाईनं, वेळेत आणि यांनी केल्यामुळे बाकीच्यांवर बर्डन येतं की त्यांना त्यांची कामं पटापटा करावी लागतात. त्यामुळे ही व्यक्ती काही लोकांच्यात अप्रिय असू शकतात. मग तसंही मेषेच्या व्यक्तीचं तोंड फटकळ असतं आणि स्वभाव स्पष्ट असतो. फटकळ तोंडामुळे हे खूप वेळेला नुकसानीत जातात, पण त्याची यांना पर्वा नसते. हे मेषेच्या राशीने कुणाची पर्वा केली तर आश्चर्य वाटेल, इतकी ही स्पष्ट आणि धडाडीची रास. तर या राशीच्या बाबत तुम्ही उणं काहीच सांगत नाही म्हणाल तर आहे ना, ही रास प्रेम व्यक्त करू शकत नाही. खरंच नाजूक, हळुवार भावना यांना जमत नाहीत. मेषेचा माणूस शायरीत रमलाय असं खूप क्वचित आढळेल. ते बागेत संध्याकाळी बसून आपल्या प्रियसीबरोबर किंवा बायकोबरोबर 2 तास गप्पा मारणारी मेष व्यक्ती सापडूच शकत नाही. किंवा मेषेची मुलगी देखील आपल्या प्रियकराबरोबर बागेत बसून 2 तास गप्पा मारू शकत नाही. हे मेषेच्या व्यक्तीला तुम्ही लाडीकपणे म्हणला ना की आय लव्ह यू म्हण ना, ती व्यक्ती 100दा काय सांगायचंय, तुझ्या बरोबर राहते, मग सांगायचंय काय ते 4 वेळा? तुझ्यावर प्रेम करते म्हणूनच राहते ना, किंवा तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच राहतो ना. मग ते 50 वेळा सांगायला आपल्याला जमत नाही. एकूण काय, मेषेच्या व्यक्तींच्या बाबत या ज्या हळूवार भावना किंवा हे असतं ना, हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागतं. ते याबाबत व्यक्त होऊ शकत नाहीत. आता असं आहे किंवा ते व्यक्त होऊ शकत नाहीत किंवा व्यक्त होत नाही म्हणजे त्यांच्यात प्रेम भावना नसते का? नाही. आपल्या जोडीदाराला साधा ताप आला ना तर रात्रभर त्याच्या डोक्याशी बसून पट्ट्या बदलणारा नवरा हा मेषेचाच असू शकतो. पण काळजी दाखवून 4 वेळा तिच्या जवळ येऊन विचारणं त्याला जमणार नाही. तो उचलेल तिला, पहिले नेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेल, तिच्या डोक्याशी बसून पट्ट्या बदलेल, तिला औषध कुठलं हवं ते बघल, औषध पाण्याची व्यवस्था करेल, डॉक्टरशी चर्चा करेल, इतर नातेवाईकांना कळवेल. पण तो मुळू रडत बसणार नाही किंवा 50 वेळा चेहऱ्यावर काळजी दाखवू शकणार नाही. तो हे सगळं करत असताना तो ज्या ड्युटीवर आहे ना, त्या ड्युट्या देखील पार पाडताना तुम्हाला दिसेल. कारण मेषेची व्यक्ती अशीच असते, काम सोडणार नाही, धरलेलं एम कधी सोडणार नाही. एम गाठणार, पण त्याच्यावर येणारी कर्तव्य पूर्ण करणार. तर अधिक आणि उणेपणा तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही बघा. वाटलंच तर कॉमेंट बॉक्स आहेच आहे. मेषवाल्यांनी पटलं तर पटलं म्हणून लिहा बरं का, आणि नाही पटलं तर काय राहिलंय तेही सांगा, आहे काय नाही काय.